नमस्कार. मराठी सिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचे स्वागत आहे. मनोरंजन विश्वावर सोकळा. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन. देशभक्तीपर चित्रपटासाठी आणि भारत कुमार या टोपण नावाने ओळखले जाणारे भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट देणारे बॉलिवूडचे सुपरस्टार मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटामधून लोकांना पडद्यावर देशभक्तीची खोल भावना अनुभवायला लावली. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे. असं म्हटलं जाते की भगतसिंग यांच्या या अभिनेत्यावर खूप प्रभाव आहे आणि त्यांनी सईद यासारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले. मनोज कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दिसले. दिग्दर्शकाने सुरुवातीला चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका दिली. 1957च्या फॅशन चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारली. येथून त्यांच्या चित्रपटामधील प्रवास सुरू झाला. त्यानंतर मनोज कुमार यांना सलग 2 चित्रपट मिळू लागले आणि ते एक प्रसिद्ध चेहरा बनले. दरम्यान मनोज कुमार यांनी संतोष, रोटी कपडा और मकान, बेईमान, कलयुग और रामायण, अनिता, आदमी यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तर अशा दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तर तुम्हाला मनोज कुमार यांचे चित्रपट आवडतात काय ते नक्की सांगा व मराठी सिनेसितारा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.